आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आधार कार्ड हे सध्याच्या काळात प्रत्येक भारतीयांची ओळख बनले आहे। देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्त्वाचा सरकारी ओळखीचा पुरावा बनला आहे। बँकेत अकाउंट उघडणे, केवायसी करणे, शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून वापर, मालमत्ता खरेदी विक्री, राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा व अनुदानाचा लाभ व तसेच LPG गॅस सिलेंडर पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे। आधारची नोंदणी करताना अनेकदा काही चुका होतात, जसे की नाव, फोटो किंवा जन्मतारखेत चूक, स्पेलिंग मिस्टेक, तसेच पत्ता बदलणे किंवा चुकीचा पत्ता, मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा मोबाईल नंबर बदलणे, अशा एक ना अनेक समस्या असतात। त्या वेळीच दुरुस्त करून घेणे व आधार अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा आपल्याला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। अशातच देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे। आजपासून म्हणजेच आज बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 पासून नवीन आधार ॲपचे फुल व्हर्जन लॉन्च होणार आहे। ही सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड संबंधित छोट्या मोठ्या कामांसाठी आधार केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आणि तेथील लांबच्या लांब रांगेत ताटकळत बसण्याची गरज राहणार नाही। आधार ॲप मध्ये सध्या उपलब्ध असलेले काही फीचर्स अंशिक सुरू होते, मात्र आजपासून म्हणजेच 28 जानेवारी 2026 पासून हे सर्व फीचर्स पूर्णपणे अनलॉक करण्यात येतील, म्हणजे सुरू करण्यात येतील असे बोलले जात आहे। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच UIDAI ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट X वरून या संदर्भातील माहिती सर्व आधार कार्ड धारकांना व देशातील नागरिकांना दिली आहे। या ॲप वरून तुम्ही तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख इत्यादी कामे कुठेही न जाता घर बसल्या तुमच्या मोबाईल फोन वरून अपडेट करू शकता। या नवीन ॲपची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात फेस ID, AI व्हेरिफिकेशन आणि QR कोड आधारित डिजिटल आयडेंटिफिकेशन सिस्टीम आहे। हे नवीन ॲप आधार धारकांना गोपनीयतेचे रक्षण, डिजिटल प्रमाणीकरण आणि आधार कार्ड शेअर करण्यास अनुमती देईल। या अपग्रेड नंतर आधार पडताळणी देखील UPI व्यवहाराइतकीच जलद आणि सोपी होणार आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला आधार कार्डची कुठेही फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स देण्याची गरज राहणार नाही। आधार कार्ड वापरकर्ते आता आपली ओळख डिजिटल पद्धतीने पडताळून पाहू शकतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।